माओने दाखवलेल्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्यात आला। परंतु एखादी चळवळ मूळ ध्येय आणि उद्देशापासून भरकटली की काय होतं याचं उदाहरण म्हणजे भारतातील नक्षलवादी चळवळ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारताचं उद्दिष्ट ठेवलंय आणि हे आव्हान पेलत सुरक्षा दलांनीही वेळोवेळी अनेक मोठ्या मोहिमा राबवत रक्तरंजित नक्षल्यांना जेरीस आणलंय आणि त्याचाच परिपाक म्हणून नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची संख्या सध्या वाढू लागली। आज गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर नक्षल कॅडरचा मोठा आणि जुना नेता भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 नक्षली साथीदारांसह हत्यारं खाली ठेवली। नक्षलवादी चळवळी विरोधात हे आजवरचं सर्वात मोठं यश मानलं जातंय। गडचिरोलीतील अहेरी दलम, सिरोंचा दलम, पेरी दलम, चारमोशी दलम, टिपागड दलम या नक्षलीच्या सशस्त्र टोळ्या तयार झाल्या। भूपती या गटांचा मुख्य आधार होता। आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल्यांचा कणा मोडलाय। महाराष्ट्र पोलिसांपुढे शरण आलेला जहाल नक्षलवादी भूपती कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया। जाऊया मीडिया सेंटरला। शरण आलेला नक्षलवादी भूपती कोण? नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती। शिक्षण बॅचलर ऑफ कॉमर्स। नक्षल चळवळीतील मेंदू म्हणजेच मास्टरमाइंड म्हणूया आपण, मोठा रणनीतिकार। नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर। महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरती नक्षलवादी अभियानांमध्ये सक्रिय असलेला। 40 वर्ष नक्षली संघटनेच्या विस्तारासाठी कार्यरत। गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशची जबाबदारी भूपतीवरती होती। विविध राज्यांमध्ये मिळून 6 कोटींपेक्षाही अधिकचं बक्षीस त्याच्यावरती होतं। नक्षलवादी चळवळ देशामध्ये आता अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रातही मोठा दणका बसला। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि सेंट्रल कमिटी सदस्य असलेल्या भूपतीनं आणि त्याच्या साथीदारांनं संविधान हाती घेतलं। विकासाची कास धरली। भूपतीने शरणगती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, तो आत्मसमर्पण फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच करेल। त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करून गडचिरोली गाठलं आणि पोलिसांनी भूपतीला दिलेला शब्द पाळला। त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू। माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसनी हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो, कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा, ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता। पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो। मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता, या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली। हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे। एकेकाळी भारताच्या 10 राज्यांमधील 126 जिल्हे नक्षल प्रभावित होते, मात्र आता हा आकडा हाताच्या बोटावरती मोजण्याइतपत मर्यादित झालाय। भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपेल, मात्र आता खरा धोका शहरी नक्षलवादाचा असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे, संपलेला आहे, संपतो आहे। पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे, कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी 2018 साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली। आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे, पण संविधानच जिंकेल
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्था जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी 0 मध्ये